हाय, आज आपण करणार आहोत पावभाजी. पावभाजीसाठी लागणारं साहित्य तर दाखवा. आपण इथे घेतलं जे आहे कांदा आहे, कोथिंबीर, टोमॅटो प्युरी. याच्यातच मी लसूण जिरे टोमॅटो टाकून प्युरी केली. हा आहे पावभाजीला. इथे लाल तिखट आहे, धने पावडर, परत आपलं कांदा लसूण मसाला आहे आणि चवीपुरतं मीठ. पावभाजीसाठी आपण इथे फ्लावर, बटाटा, ढोबळी मिरची आणि वाटाणे अशा आपण शिजवून उकळवून घेतले. त्यात पण शिजवताना मीठ टाकले कारण की ते व्यवस्थित चवीला छान लागतं. त्याला मॅश करून घ्यायचं. मॅश ऑइल टाकायचं किती अंदाजेच टाकायचं. 2 बटाटा टाकतोय, आता 2 स्लाइस टाकतोय. ठीक आहे. आता मोहरी टाकणार आहोत. इकडे टाकली मोहरी. पुढे टाकणार आहोत जिरे. आपण टाकणार आहोत कांदा. आपण जे धने जिरे पूड घेतली आहे, ही लाल तिखट आणि हे कांदा लसूण मसाला हा पहिले परतवून घेऊ. टोमॅटो प्युरी. आता हे तेल सुटेपर्यंत ना असं तळून घ्यायचं व्यवस्थित. मस्त वास येतलाय. पावभाजी मसाला टाकूया मस्त पैकी. याला तर परतवून घेऊयात टमाट्यावर. काय करूयात, हे मॅश केलेले जे आहेत ना बटाटे सगळं ते उकळवून घेतलं ते आता आपण छान कन्सिस्टन्सी इथपर्यंत आपल्याला हे डवळून घ्यायचं आहे. डवळून कोथिंबीर टाकूयात आपण आणि थोडंसं झाकण ठेवून वाफवून घेऊया. आता असं केलं आपण हे झालं. आपली पावभाजी रेडी झाली. आता आपण सर्व करणार आहोत. येस, पाहिजे तेवढे पाव खा मीच किसणार आहोत. हे बघा शंतनूने असं कापून कापून खाल्लंय. आता जेवढं राहिलंय तेवढं त्यालाच देणार मी. येस, चीज टाकूयात छान. जेवढं आपण खाऊन माझं टेस्ट करून सांग काय मला घेतलं असेल ना हे छान लागेल. हो जमली आपल्याला. मस्त झाली. तुम्ही पण करून बघा. बाय.